साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज। विजापूर रोड येथील कमलानगर येथील जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या अंतर्गत जिल्हा मध्यवर्ती अंडी उबवणूक केंद्र आहे। या केंद्रात कोंबड्यांच्या अंड्यांना उबवलं जातं। कोंबड्यांच्या नवनवीन जाती निर्माण करण्याचे प्रयोग देखील यावेळी केले जातात। अंडी उबवणूक केंद्रावर प्रयोग करताना अनेक अंडी हे खराब असतात, शिवाय काही कोंबड्या दगावतात देखील। खराब झालेली अंडी आणि मृत झालेल्या कोंबड्यांना एकत्रित करून केंद्राच्या आतील बाजूस असलेल्या हौदात टाकून जाळलं जातं। अंडी आणि मृत झालेल्या कोंबड्यांना जाळताना केंद्राच्या बाजूस असलेले स्थानिक रहिवाशांच्या वस्तीत मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरते। यामुळे लहान मुलांना, वृद्ध आणि रुग्णांना श्वास घेताना मोठा त्रास होतो, जीव गुदमरतो। वारंवार तक्रारी करून देखील जिल्हा प्रशासन आणि केंद्र प्रमुख कोणतीच दखल घेत नाही, अशा तक्रारी स्थानिक रहिवाशांनी केल्या। जनावर राजेश्री अशोक चंदन शिवे, कमलानगर, विजापूर रोड, सोलापूर। आमच्या आजूबाजूला पोल्ट्री फार्म आहे। त्या पोल्ट्री फार्मामध्ये आम्हाला ते कोंबड्यांचा त्रास व्हायला लागलाय। सगळं त्या कोंबड्यांचा रोगराई सगळीकडे पसरायला लागलाय आणि त्याच्यापासून आम्हाला खूपच त्रास व्हायला लागलाय। वास, दुर्गंधी सगळीकडे पसरत आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला काहीतरी याच्यावर उपाय करावा। तरी कसं आम्ही बाहेर बसलं तरी वास येते, घरात बसलं तरी वास येते। आमचे लहान लहान लेकर आहे ती, मग ते दुनियाचं ते कोंबडी मरायला आली ती ते कसं ते बाहेर टाकून जाळायला आल्यात त्यांनी, मग ते आम्हाला वास येते सगळं। मग ते कसं बसायचं आम्ही बाहेर? घराच्या बाजूलाच आहे ते, लांब बी नाही। मागणी काय तुमची? मागणी काय त्याच्यावर त्यांनी काय तर उपाय करावा ना, म्हणजे आम्हाला वास येऊ नये, सगळं व्यवस्थित राहावं, सगळं एवढंच आम्हाला। आणि या ठिकाणी जे कुक्कुटपालन जे केंद्र आहे त्यात कोंबड्या पुष्कळ नेहमी मरतात करतात, त्यामुळे आजूबाजूच्या लोकांना त्रास होऊन त्यामुळे लोक 2-4 लोक दगावलेत आणि इतर लोकांना त्रास होतो, त्यामुळे ते लोक आजारी पडतात। त्या ठिकाणून ते कुक्कुटपालन जे केंद्र आहे कोंबड्याचं, या ठिकाणी हलवण्यात यावे किंवा त्याच्यावरती योग्य कारवाई करण्यात यावी। या ठिकाणच्या लोकांना त्रास होतोय तरी आणि किती लोक त्याच्यापासून वंचित लांब राहण्याचा संमत येत आहे, त्यांना घर सोडून जाण्याच्या पाळीवरती, तरी त्यापासून ते जास्तीत जास्त सहकार्य करून सरकारनं अथवा चॅनलवर दक्षता घेऊन त्याची अंमलबजावणी करून त्यांना ह्याच्यापासून, या वस्तीपासून दूर ठेवण्यात यावे। ते पोल्ट्री फार्मचं वास ना, ते कोंबड्यांचा वास ते येतंय, इकडे घाण येतं, थोडा संडासचं पिंडाचं येतंय हवा आलं तर काय त्रास म्हणजे ना आम्हाला पोल्ट्री फार्मचे आहेत ना एवढं त्रास भरपूर आहेत। पाऊस जरी पडला सगळं साप सिरंडा इकडे येतात आणि कोंबडी मेलेले आहेत ना सगळं इकडे टाकतात आणि सगळं वास इकडे सुटायला लागतं। आणि पाऊस जरी आला ना भरला हिरीतलं पाणी सगळं इकडे साप सगळं येतात खराब पाण्यामुळं। आम्ही काय करतो, लोकांना धरतो, आता हे त्याला धरतो, चाप धरणार म्हणजे हे नाही जाय समजा। आमच्या घरामध्ये शिरलं म्हणलं तर आम्ही उठून यायला 2 वाजता 3 वाजता उठून आणतो, चाप धरून तिकडे टाकून येतात, कुठं वनी बागमध्ये नेऊन टाकून येते। आता आमच्याकडे इकडे कोणी नगरसेवक नाही, कोणी नाही। तिकडे विचारल्यानंतर त्याने काय म्हणतात, आमच्याकडनं आमचा वारड नाही, काय नाही म्हणतात। आता इकडचं वारड म्हणजे तुमचा हद्द इकडं म्हणजे। जेव्हा जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने या अंडी उबवणूक केंद्राचं उभारणी करते वेळेस लोकवस्ती नव्हती, पण शहराच्या लोकसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे, तेव्हा स्थानिक रहिवाशांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची कमालीची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे लवकरात लवकर कमलानगर येथील अंडी उबवणूक केंद्राला दुसरीकडे हलवण्यात यावे, अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे।